समुपदेशन कुणासाठी? खरं तर समुपदेशनाची व्याप्ती एवढी मोठी आहे, की प्रत्येक कुटुंब आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी समुपदेशन. जसं शारीरिक व्याधींच्या बाबतीत कधी ना कधी काही ना काही समस्या उद्भवत असतात आणि आपण त्या सहज स्वीकारतो. जसं डोकंदुखी असेल, कंबरदुखी असेल, पोटदुखी असेल. तर त्याच पद्धतीनं ज्या मानसिक समस्या निर्माण होतात, त्यांच्या आजही समाजामध्ये पाहिजे तसा स्वीकार दिसत नाही. मग ह्या समस्या नेमक्या कोणत्या असतात? भीती आहे, धास्ती आहे, चिंता आहे, नैराश्य, सतत येणारं अपयश, आत्मविश्वासाची कमी असणं, भविष्याची अति काळजी असणं किंवा भूतकाळात अति रमणं. तर ह्या पद्धतीच्या ज्या समस्या असतात, ह्या खरं तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सर्वच कधी ना कधी ह्या सगळ्या समस्यांना सामोरे जात असतो. मात्र काहींना अशा समस्यांना सामोरं जात असताना स्वतःशी डील करणं कठीण जातं आणि त्यांच्यासाठी असतं समुपदेशन. समुपदेशन हे ह्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वर्तनाच्या समस्या निर्माण होतात, विचारांच्या बाबतीतल्या समस्या निर्माण होतात, त्यासाठी मदत करतं. मात्र ज्या गंभीर स्वरूपाच्या समस्या असतात, त्यांच्यासाठी मात्र मनोविकार तज्ञांची आणि औषधीची मदत घेतलीच पाहिजे. ह्या पद्धतीची माहिती देणारे काही व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे आणि ते तुमच्या स्वतःसाठी तसेच तुमच्या आजूबाजूच्या आणि ओळखीच्या लोकांसाठी नक्कीच मदतीचा हात देणारे असे असतील, अशी मला अपेक्षा आहे. तर यापुढच्या माझ्या ह्या व्हिडिओच्या सीरीजसाठी आपण ऑनलाईन ह्या पद्धतीने भेटत जाऊया. माझ्याने शक्य तितकीच अशी मदत किंवा माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन. त्यासाठी सतत संपर्कात राहा. थोडक्यात फॉलो करा. थँक यू.